निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पठार गावांतर्गत असलेल्या गिरहेवाडी येथील दगडसोंडवाडी वस्तीवर राहणाऱ्या मच्छिंद्र झुंबर दुधवडे वय 35 वर्ष या तरुणाच्या अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवार दिनांक 27 मे रोजी दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास घडली। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। याबाबत मिळालेली माहिती अशी की साकूरसह परिसरात बुधवारी दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास अचानक मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली होती। यावेळी जोरदार वारा, मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह साकूरसह परिसरात पावसाने दाणादाण उडवून दिली होती। हिवरगाव पठार परिसरातील गिरहेवाडी येथील दगड सोंडवाडी वस्तीवर देखील वादळी वाऱ्यासह पावसाने धुमाकूळ घातला होता। यावेळी नागरिकांची एकच धांदल उडाली होती। याच वेळी पाऊस आल्याने मच्छिंद्र झुंबर दुधवडे हे तरुण शेतकरी दुचाकीवरून घराकडे निघाले होते। काही अंतरावर घरापर्यंत पोहोचणार तितक्यात विजांचा कडकडाट झाला आणि आकाशातून वीज थेट मच्छिंद्र दुधवडे यांच्यावर कोसळली। यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे। दरम्यान घटनेची माहिती समजताच घारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर, सुभाष बोडके आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संगमनेर येथे खासगी रुग्णवाहिकेतून पाठवण्यात आला। या घटनेत 35 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे। दरम्यान नांदूर खंदरमाळ परिसरातील मधुकर विठ्ठल करंजेकर यांच्या शेतातील लिंबाच्या झाडावरही वीज पडली। याच झाडाची साल पूर्णपणे निघून गेली। यावेळी काही मजूर तिथे जवळ शेतात काम करत होते, मात्र पाऊस आल्याने तिथून काही अंतरावर असलेल्या शेडमध्ये ते गेल्याने दैव बलवत्तर म्हणून मोठा अनर्थ टळला।